नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा आहे दिवाळीचा ब्लॉग 1. मी विचार केला की दिवाळी 1, 2, 3 अशी आपण करायची. जे दिवस मी असं विचार केला की व्लॉग्स आता टाकेल दिवाळीचे. तर आज तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल दिवाळी शॉपिंगचा. तर या ब्लॉगमध्ये मी तेच दिवाळी आता सुरुवात होते. घराची साफसफाई आम्ही करायला घेतलेली आहे आणि लाइटिंग वगैरे करायची आहे. तर आता लगेच मी शेवपुरी खाऊन घेतो आणि मग आम्ही ते कामाला कंटिन्यू करू. त्यासोबत आपण ब्लॉग पण करू. आणि मी विचार करतो की मी कुर्ते घेतलेत, तर ते मी तुम्हाला 3 कुर्ते दाखवेल. कुर्ता हॉल होऊन जाईल. इकडे चर्चा चालू आहे की गौरांगच्या डोळ्यात लेन्स टाकायची आहे. तर गौरांगच्या डोळ्यात लेन्स टाकायला आम्ही सगळे विचार करतोय टाकायचे की नाही. मी नाही घुसवणार ऑब्विसली. अरे पण उद्या तरी तुला करावंच लागेल ना. मी इकडेच अरे यार मला लेन्सेस आवडतात पर्सनली आणि स्पेशली असे जे टिकतात, सॉरी जे नॅचरल दिसतात. तर मला एक व्हिडिओ बनवायची होती, त्यासाठी मी आज हे सगळे घेतले. तर मी 2-3 एक्स्ट्राच घेतले कारण मला आता दिवाळी आहे तर मी लावेन. सो एक आहे एन्वी ग्रीन, मम्मीला टेन्शन आलंय, ब्राऊन, एक आहे मोका ब्राऊन आणि अजून एक आहे एन्वी ग्रीन. एन्वी ग्रीन मी माझ्या लग्नात एंगेजमेंटला लावलेली. म्हणून बोलतोय तू त्याला एकच डोळ्यात दे. तू एका डोळ्यातच लावून दे. दुसऱ्या पण मी लावत होतो, मला 2 तास लागले पण घुसलंच नाही डोळ्यात. परत काढून टाकले. तुला 1 सेकंड लागतो घुसवायला. हा मग तेच आता तेच करायचं. आता ती आहे ना तुला एका डोळ्यात टाकून देईल, मग तू दुसरा डोळा स्वतः टाकून बघ आणि मग उद्या तुला कळेल की मला करता येईल. त्याच्यावरती ब्राऊन कलर एवढा दिसत नाही दिसत ऑब्विसली. आणि एक स्पायसी ग्रे मस्त वाटेल तुझ्यावरती. तिखट आहे का? ए जोरात टाक डोळ्यात भाई. या जोक साठी तर केलंच पाहिजे भाई. तुम्हाला माहिती सर्वात बेस्ट मेकअप आर्टिस्ट आम्ही बसलेली मेकअप करायला आणि तिने लग्नात लेन्स लावले. अशी आली डन. मी बोलली गेला त्यांच्यात तर वेगळाच टॅलेंट असतो. माझ्यात पण आहे. एक डोळा तुला, एक डोळा मी लावतो. तो घुसवायला डोळा बाहेर असं नाही. मला लावायला भीती वाटते ना. मग उद्या सकाळी ये इकडे ऑफिसला जायच्या आधी. चला आईला एवढा का खूंकार पकडते. तांबूशी दे आणि लगेच लावा. ते कडक होईल, त्याला पाणी पाहिजे. डोळा वर कर. अरे म्हणजे वॉटर वर कर डोळा, अजिबात नको. इकडे येऊन जवळ ये. त्याचे डोळे बघ. अरे असेच ठेव ना. अरे लावणार कसं. मी विचार करतो की माझ्या डोक्यात चालू होतं की मी डोळे बंद करतो की टाकून मोकळी होईल. ते पण मला एक कळत नाही, आपण एका मोबाईल मधनं शूट करून पण आपलं हे सगळं होऊ शकतं ना. हे बघा इकडे या मोबाईल मध्ये शूट करतोय, इकडे या मोबाईल मध्ये शूट करतोय. असं 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 चालू आहे माझं. खूप लवकर डोकं. कोणाचा पहिला स्टोरी संपतोय. माझा 1 TB आहे. एक्सक्यूज मी. हसी बिसी सगळं गायब झालेलं तोंडात. गौरंग यार प्लीज. स्विच ऑफ झाला पाहिजे असा. अरे यार जरा राहा ना. सॉरी मी खालचं पकडतो, तू वरचं पकड. म्हणून मी बोलतोय कॅमेरा ट्रायपॉडला लाव, मी डोळा पकडतो, तू टाक. तू डोळा वर टाकलास तर मी लावू कशावर. अरे काळ्या बुबुळ्याला लावायचं असतं. गौरंग टाकून दे बघ. पडली. अरे नको. हात काढ. तू वापर आता ती डोळा ओपन. भाई त्यांनी हात बीत सोडून दिले त्यांनी सगळं. हा थांब उघड पहिला पाणी ओतलं असं. हे नाही मग त्याची चूक नाही. लेन्स पाणी डोळा उघडतो नाही काय. लेन्स केवढा मोठा आहे बघ. लाव ना भाई, लाव डायरेक्ट. गौरंग एकदम इझिली लागेल. नाही पण मला भरोसा नाही तू जसं तिच्या डोळ्यावर मी जात तरी होती का. डोळ्यांची एक्सरसाइज करून घेतात. तू पण कधी नाही लावले. नाही मला आवडतच नाही लेन्स प्रकार. अरे मग तू डोळा हलवला. तू डोळा हलवतोय. तू बोल नको चिनी. असं करू होता. मी डोळा उघडून ठेवतो 2 मिनिटं नाही 2 सेकंद मी असाच राहतो. ओके. 2 सेकंड 0.5 सेकंड मध्ये संपला तुझा 2 सेकंड. यस. नमस्कार गाईस, तुम्ही आता मगाशी बघितलं की माझ्या डोळ्यामध्ये मी काय बोलतात ते लेन्स लावायला माझी खूप फाटत होती. कारण की माहिती ना माझे डोळे अचानक बंद होतात. मे बी ते दीदी करत होती म्हणून. मग मी केलं असं तर असं झालं पण असं. बघा आता मी भाई टच पण करतोय, झालं पण असतं शक्यतो. बघू मी कधीतरी वापरेल. मम्मी नाही बोलते वापरायला.
बट मी काहीतरी वापरून बघेल. तर दीदीकडे गेलेलो तेव्हा मला एक पॅकेज भेटेल. पॅकेज एकीने मला आणि दीदीला आणि यशला आम्हाला गिफ्ट पाठवलेलं. तर मी तुम्हाला दाखवतो ते अनबॉक्स करून. गोव्यावरनं बोल ना. येस, फ्रॉम गोवा. फ्रॉम नॉर्थ गोवा की साऊथ गोवा मी विसरलो, पण गोव्यावरनं पाठवलेलं. पकड मम्मी तू असं, कारण ते साऊथ गोव्याला गेलेले ना. और ये भाई जैसा नहीं रखने का, अंदर रखने का. सो तिने पहले इथे लिहिलेलं आहे हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी समथिंग स्पेशल. हां सॉरी, हॅपी दिवाळी डॉट आहे. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी डॉट 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 समथिंग स्पेशल दिस दिवाळी. रेडी टू यूज गौरंग दादा टू मंचेकर फॅमिली प्रियमाव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच लावण्य मापसेकर. खूप 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 थँक्यू सो मच. दीदीचं मी त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. माझं अजूनपर्यंत मी खोलून पण नाही बघितलं, कारण की मला उत्सुकता होती की काय आहे, स्वतःच्या डोळ्यांनी बघायची, म्हणून मी तिकडे पण उघडलं नाही. इकडे मी डायरेक्ट व्हिडिओच्या समोर उघडतोय. आणि तिचं आहे हँडीक्राफ्ट्स म्हणून. तर हे खूप मस्त बनवलेलं असं मला फिलिंग येते, कारण की मी दीदीची व्हिडिओ बघितलेली म्हणून. चला 3, 2, 1 वापस 3, 2, 1 करना पडेगा. मम्मी तू पण बघ, मला वाटतंय बोल. ओके. वाव, मस्त रांगोळी. मीच नाही बघितलं. आई शपथ, काय भारी बनवलंय. तेच ना, छान ना. आहे. मस्त. हे घराचे हे मस्त एकदम रांगोळी टाईप वाटतंय. इकडे मी आता दिवाळीमध्ये युज करेल. काय भारी वाटतंय. तर हे काय मला दिलेलं आहे ना, ते मला खूप आवडलेलं आहे. असं मस्तपैकी असं ठेवणार मी. खूप भारी. थँक्यू सो मच लावण्य मापसेकर अँड हँडीक्राफ्ट्स. खूप 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 थँक्यू सो मच. मम्मीला एवढं आवडलं, लगेच लोकेशन बघायला गेली, कुठे ठेवू. बघा, लावण्य मापसेकर हँडीक्राफ्ट. नमस्कार मित्रांनो. आता काय झालं माहितीये का, काल आम्ही ब्लॉग असा कंटिन्यू काल मी असा ब्लॉग कंटिन्यू नाही केला, कारण की खूप उशीर झालेला. आम्ही दीदीच्या घरी गेलेलो आणि तिकडे तुम्ही बघितलं लेन्स कसं माझं चाललेलं. त्याच्यानंतर घरी आलो, त्याच्यानंतर भरपूर टाइम गेला. आम्ही एक लाइटिंग केली, बट भरपूर टाइम गेला. मग विचार केला की जाऊ दे, मला लवकर झोपायचं, कारण की उद्या आज ऑफिसमध्ये दांडिया होतं. माहिती नाही का त्यांनी दांडिया ठेवलेलं आणि दिवाळीचा पार्टी होती, म्हणून मग त्याच्यासाठी मी विचार केला की जाऊ दे, लवकर झोपतो, कारण की लवकर उठून मला रील बनवायची होती. रील बनवून मला लगेच तयारी करायची होती आणि तयारी करून मला निघायचं होतं. सकाळी मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, कारण की सकाळी मी रीलमध्ये बिझी झालो. मी आता तुम्हाला दाखवू कसं मला कळत नाही. बट हे बघा, हे घातलेलं, हा कुर्ता घातलेला मी नीटपैकी कुर्ता हॉल करणार होतो. त्याच्यामधला हा पहिला कुर्ता आहे. हा कुर्ता मी पहिला तर खरं तर ऑरेंज मागवलेला. ऑरेंज मी ब्राऊन मागवलेला, बट ब्राऊनच्या ऐवजी ब्लॅक कलर. मग मी विचार केला की जाऊ दे, ब्लॅक घालून जातो. नमस्कार गाईज. आता आम्ही चालू करतोय आमचं डेकोरेशन. तर डेकोरेशन पप्पा आणि मम्मी आणि मी. मम्मी कॅमेरामॅन बनणार आहे आणि आम्ही दोघं, मी आणि पप्पा, पप्पांकडे फोकस करू. दिन दिवाळी. मम्मी तू बोल, गाई म्हशी होळी. आता आम्ही व्हिडिओ बनवतो आणि त्याच्या सोबत आम्ही डेकोरेशन करतो. आम्ही डायरेक्ट आता इकडे लावून घेतोय देव. तू पुढे तू हलत राहा, स्टॅच्यू नको. म्हणून मी ट्रायपॉड ठेवला असता. तुझं एका जागी होती, ट्रायपॉड ठेवला असता. मला सांग ना, तू सांगेल तेव्हा ना, काय मी काय रोज करते का. सेकंड रुको, इथे हुक वगैरे नाहीये, खाली करणार की मी वरती टाईट करतो की नाही. मग चित्रीकरण उसमें क्या है. तुम्ही सोडा, वजन सोडा, मग मला कळणार कसं की मी वजन बरोबर खेचतोय ऊपर. क्या तुम्ही इंजिनियर ओके. बरं वाटतं ना, पण असं डोक्यामध्ये येईल ना माणसाच्या असं. नमस्कार. आता आपण या बाल्कनीतलं हे लावतोय, काय बोलतात त्याला, व्हॉट्से, कंदील आणि तोरण. तर मग पहिले तोरण लावता. मी माझा असं डोक्यात विचार होता की असे स्ट्रेट लाईन लावायचे आणि हे कलर एकच आहे, जे या दोघांना नाही आवडत. दोघांना झगरमगर पाहिजे, म्हणून त्यापेक्षा हे बेटर आहे. बरोबर. वगैरे सोडवतोय, कारण की ते स्ट्रीप आहे ना, म्हणून ते त्याचे गुंता वगैरे निघतच नाहीये. अर्धा तास लागला मला गुंता सोडवायला. आता तिकडे मी लटकवलं एक एंड, आता एक एंड. मेरा ध्यान देता सब पे. त्याच्या वर का चढायला पाहिजे, मेरी हाईटी काफी आहे. आमचं ऑलमोस्ट आता हे झालेलं आहे. आम्ही सरळ गेलेलं, बट ना ते एवढी मोठी त्याची लेंथ आहे की ते बाहेर जात होतं आणि दुसऱ्यांच्या घरामध्ये अर्धी लाइटिंग जात होती. म्हणून मग आम्ही विचार केला की वाय नॉट असं जरा गोल करूया, मग जरा चांगलं डेन्स पण वाटेल लाईट आणि चांगलं पण दिसतं ना लांबून. भारी वाटतं. सी दिस, एकदम मस्त दिसतंय. नाईस. हा, इथे अजून वरती लावायचं आहे. सो स्टे ट्यून्ड.
आमच्या पाठी तुम्ही लायटिंग बघत असाल, संपू द्या, भाकरवडी संपू द्या. बट एक गोष्ट मिसिंग आहे, दॅट इज कंदील. आणि इथे आम्ही विचार केला की मस्त मोराचा कंदील आणूया. मग आता मोराचा कंदील आम्ही इथे लावतोय. तुळशीचा वरती विचार केला की भारी दिसेल एकदम पिंकिश. अभी उधर लुक दाखवू दे. हा लावा, पप्पांचा हात लावला. मस्त दिसतं बघ मोर. मी बोलली ना मोर. आयडिया कोणाची? मी मोराचं शोधत होती. हा मम्मी ते तू चायनीज वाले हत्ती, शोधत होती. हत्ती. मला ते इंडियन आवडतात म्हणून आम्ही असं लावलं. ठीक आहे पण मला बाप्पा थांबत लुक तरी दाखवू दे. 0.5 मध्ये लुक दाखवतो तुम्हाला. काय मस्त दिसते बघा लाइटिंग. आणि ही आमची तुळस. नाईस. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स माय बाल्कनी. नमस्कार गाईस. इकडचा हा जो मधला आमचा रूम आहे त्याच्यामध्ये थांबा. हा आम्हाला परत करायचंय. इकडचा आमचा जो रूम आहे त्याच्यामधले आमची लाइटिंग ऑलरेडी झालेली, पप्पांनी केलेली. पप्पा बघतात बघा कसे. म्हणून 3, 2, 1 गो. हे बघा भारी आहे ना लाइटिंग. मस्त केले. ते दाबा जरा जरा झगमग होते. येस. हे इथे विचित्र दिसतं ना जरा. तर माझ्या बेडरूमचा जरासा सेटअप चेंज केलाय. मम्मी कॅमेऱ्याच्या समोर बोट आणते, बट ठीक आहे, दॅट इज फाईन. माझ्या बेडरूमचा जरासा सेटअप चेंज केलाय. मी तुम्हाला आता दाखवतो. 1, 2. मम्मी तू ट्रायपॉड नाही घे, पुढे गो. कम ऑन कमिंग. येस 1 सेकंड. येस बघा भारी आहे ना. माझा रूमचा सेटअप चेंज केलाय. हे इकडे होतं कारण की मला हवं होतं की रूम जरा मोठा दिसला पाहिजे, बट मम्मीला तसं नको होतं. म्हणून मम्मीने सकाळी येऊन सगळं हे बघ तरी पण मोठा दिसतोय बघ. अशी मग अशी पप्पांनी असंच ओपन केलेलं म्हणून. पण मग हे ऍक्च्युली हे असं ओपन करायचंय आणि मग सरळ करायचंय. लगेच ओपन केलेलं. आमची लाइटिंग वगैरे करून झालेली आहे. नाव दिस इज द लास्ट स्टेप. आम्ही लाईट वगैरे नंतर लावून दाखवतो तुम्हाला. 1 सेकंड. दाखवलं कंदील. येस आवर डेकोरेशन इज डन इधरचं. पण अजून एक गोष्ट राहिली. बोलो. कंदील, आकाश कंदील आणि दुसऱ्याचे पिल्ल. 1, 2, 3, 4. हा आकाश कंदीलचे पिल्ल. छोटे कंदील. छोटे कंदील. मग पिल्लच झाली ना ती. काय उरतील ते. आता आम्ही हे बाहेर लावतोय. जरा उलट दाखवलं तुम्हाला. हे बाहेर लावतोय तोपर्यंत सगळे बॉक्स करके रखो जल्दी. हा बस. ये जुगाड नाही चलता है. एवढं वर नाही हा. हा म्हणजे एक इकडे. ओके. नाही सरक. तिघांचा पप्पाला शॉट घ्यायचा बा. गणपती बाप्पा मोरया. अरे वा गणपती. आणि वरती प्रणाम वाला मम्मीच्या हातातून. हे बघा किती मस्त दिसतंय ना. चांगलं दिसतंय. अजून इथे 3 होते जरा म्हणून विरळ वाटत असेल, बट अजून 3 होते ते आता आम्ही घरात लावतो. बट नाईस. घर घेतल्यापासून खूप दिवसांपासून आम्हाला इथे या लोकेशनवरती आम्हाला काहीतरी लावायचं होतं. काहीतरी नाही सॉरी हनुमान लावायचं होता. लॉर्ड हनुमान. तर ते मी फायनली आणलेलं आहे. ब्रासचं आणलेलं आहे. ब्रास बिकॉज इट इज पॉझिटिव्ह. ब्रासचं लावणं. तर वी हॅव डन अनदर चेंज, अनदर ॲडिशन, अनदर इव्हॉल्व. हे बघ देखो यार हातात न पडलं. मी ते आणत होतो फोडायला. केवढा मोठा आला. डोळे बंद करते. गेम वर स्वतःच करतोय हा. आता आणि तू हरला बाई. नव्हता लागला कुठे. एवढा मोठा साफ झालेला रूम एवढा. हा कधी नाही होत. मम्मी तू का घाबरते. करते मी कधीच फटाके वाजवले. दोघांनी कॅमेरा फटाके नाही कधीच नाही वाजवले फटाके. नाही आवेला म्हणून ते कळते या दोघांना बघून. एक कानाखाली दिली असती ना. मी फटाके कशी वाजवायची. कागदात गुंडाळायची आणि कागद लावून ठेवायची. घाबरायची म्हणून. पेटवायची. हा आणि नेऊन आता फोडा आता बिंदास. फोडो. वाव नाईस. मम्मीचं रिॲक्शन बघ. मम्मी तू ठेवते ते फोडायचं. ती ठेवते. आपटी बॉम्ब आपटी. डेकोरेशन कसं वाटलं सगळं. एक नंबर. नाईस. हे डेकोरेशन कसं लागलं. जबरदस्त. तिकडची माती येते पण पायाला. मला पाव रे गण्या धाव रे. मला पाव रे तुझ्या कीर्तीचे किती गुण गाऊ. अरे गण्या हरामी. हा बघा. अरे स्वतःला दाखव ना शाण्या. असा रेकॉर्ड करतोय रे. असा ऐला एवढा झूम केलेला तू माझ्या. एवढा झूम केलेला.
काय बोलायचं रे, हे आपली बहीण रूह. भाऊ मिळून आहे ना, बहीण भाऊ मिळून करतायत हे कपटपणा. नाही आज आम्ही गुरुजी बोलले मी कपटी बनूच शकत नाही. हा, कारण आहेच ऑलरेडी. म्हणायचं काय नाही. हा बोलतोय आय अग्री. मी बोललो आहे घरी आय अग्री थोडं आपटे बॉम्ब त्याच्या डोक्यात. सॉरी मी घरी नाही जायचंय. नाही 12 वाजले. नाही जायचं. मी जाते. झोपा तिकडेच. गेट लॉस्ट. तुम्ही फटाके वगैरे घेतले का? मी अजून नाही घेतले यार फटाके. धनत्रयोदशी संपली, मी अजून फटाके घ्यायला गेलो नाही, कारण की आता कोपरीवाला खूप लांब आहे ना, म्हणून मी असं विचार केला की चला असं टाइमपास आपण बडबड करूया. तर मी असेच मीम्स बघत होतो, तर काय ना काहीतरी फालतू मीम्स मला दिसत आहेत. तर मी कोपरी विचार करतोय, तर एक मला कोपरीची रील आली. हे बघा हे बघा काय लिहिलं माहिती का? लीक्ड व्हिडिओ ऑफ ठाणे वेस्ट पीपल आफ्टर बाईंग फटाकास फ्रॉम कोपरी. असं काय नसतं, समजा. हे बघा मी पण आता म्हणजे हे सगळ्या गोष्टीमध्ये मी कॉन्शियस आहे, हेल्थ कॉन्शियस आहे जरासा. तर मग मला पण असं डोक्यामध्ये विचारतं की बाई आपलं पोल्युशन नाही झालं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला दिवाळीमध्ये कधी कोणी सांगितलं की पोल्युशन झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे, पोल्युशन झालं नाही पाहिजे वगैरे वगैरे? मला असं कोणी सांगतो ना, मला राग येतो. भाई दिवाळी एकदाच येते, हां, त्याच्यामध्ये फटाके नाही वाजवणार तर कधी वाजवणार? बिंदास वाजवायचे बाई फटाके. दिवाळीमध्ये फटाके नाही वाजवणार तर कधी वाजवणार? लग्नात पण वाजवायचे. हॅपी मोमेंट आहे यार, एवढं एका ह्याच्याने काय होणार आहे? म्हणून बाकीच्या वेगवेगळी सस्टेनेबिलिटी आपण. हां, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय झालं माहिती आहे, आम्ही लहानपणापासून ना डोक्यावरती बोललेलो मी. आमची बिल्डिंगमध्ये गच्ची असायची आणि आम्ही सगळे असे माळ्यावरचे आणि माळ्यावरचे खालचे सगळे फुल बिल्डिंगचे लोक आम्ही वरती जाऊन फटाके फोडायचो. तर खूप मजा यायची. होळी पण खेळायचो, काय काय करायचो. आणि मग म्हणजे मी तसा एकटा राहायचो, कारण की इंट्रोवर्ट होतो मी, आहे म्हणजे ॲम्बिवर्ट आहे मी. तर मग मजा यायची. आणि एकदा काय झालं माहिती आहे का, रॉकेट असा सरळ लावलेला, रॉकेट असं बाटलीमध्ये लावतो आणि तो कधी अचानक पडला आणि मम्मीला असं टर्न मारून गेला. तेव्हा माझी जी फाटली, त्याच्यानंतर मी कधी रॉकेट फोडलेच नाही बाई, कधीच नाही फोडले. पण मजा तर येते, बट असं नाही व्हायला पाहिजे बाई. हां, ही एक मला एक मस्त रील भेटली. हे बघा, मला पण अग्री, आय अग्री ऑन दॅट, आय अग्री ब्रो. काय हे? हां, ह्याच्यामध्ये पैसे टाकण्याच्या ऐवजी मी काहीतरी भलते प्रोडक्ट घेईल बाई. ते साप असायचे ना, सापाच्या गोळ्या, आणि असं 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 व्हायचं ते साप. काय मजा यायची त्याच्यामध्ये बाई. वगैरे फटाके फोडलेत का? म्हणजे असं आपले असतात ना, मस्ती असते आपल्या पोटामध्ये, ठीक आहे, की हातामध्ये असे पकडतात आणि फेकतात. मला तर खूप मजा येते असं करायला, भरपूर मजा येते. पण ऑब्व्हियसली डोक्याला लावायचं असतं काय बाई, फूडपर्यंत आल्यावरती हे नको व्हायला. एक मुलगी दिसली मीमवरती, तर तिचा फेस नको दाखवायला, करते आणि मग हातात, आणि तो जाडवाला बॉम्ब भेटायचा ना भाई, ते तिच्या हातामध्ये फुटलं भाई. एवढं डेंजर नाही करणे का भाई, नाही करणे का? अपना भी देखो भाई, हात भी देखो. हां, अजून एक मला ना अगोदर असं लाईफमध्ये नाही, लहानपणी असं टेन्शन व्हायचं की भाई मी आता पहिल्या दिवशी फटाके वगैरे भरगच्च घेऊन चाललोय. पप्पा अगोदर भरपूर फटाके आणायचे आणि काका पण आणून द्यायचे. तो असा मोठा बॉक्स होता, त्याच्यामध्ये सापाचा फटाके, पाऊस बीस सगळं होतं. तर लहानपणी मी घेऊन जायचो की बाई चला आता घेऊन जाऊया फटाके. तर लहानपणी किती वेळा मी लहानपणीचा हा शब्द यूज केला आहे. हां, तर पहिल्या दिवशी असं मला टेन्शन यायचं की बाई सगळे फटाके संपले नाही पाहिजे. आणि दिवाळी मोजकी किती 4 दिवस असते, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट याला कोणाला, तुळशीच्या लग्नाला आपण फटाके वाजवतो, म्हणजे मी तरी तसं युजली वाजवतोच. बट मग असं टटेन्शन यायचं की बाई माझे फटाके संपत आहेत, आणि कधी कधी पहिल्या दिवशी काही एकदम कमी होऊन जायचे. तर मला फुल असं डिप्रेशन व्हायचं की बाई यार फटाके संपले यार, ओ माय गॉड असं. पण मी विचार केला की भाई यावेळेला जास्त फटाके आणायचे. तर तेच माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता, तर मला एक रील भेटली. हे बघा काय लिहिलंय, एका दिवसातच सगळे फटाके संपवले मी. नागोळी बोलत होतो, तर मला नागोळीची एक रील आली. हे बघा, दाखवतो मला नागोळीची एक रील. याचा आवाज बंद करतोय कारण की मला कॉपीराईट लागेल का भाई, कॉपीराईट. अरे आवाज बंद करायला गेलो तर. हां, काय लिहिलं माहिती आहे का, चुकून दिवाळीमध्ये नागगोळीचा फटाका पेटवला आणि त्याचा सगळा वास माझ्या नाकात गेला. तुम्हाला कुठला फटाका आवडतो? मला कुठला माहिती आहे का, असं मी कधी मला रशी बॉम्ब बिलकुल नाही आवडत. काय माहिती एवढं किती आवाज होतो बाई. मी रशी बॉम्बला एकदा खोलून बघितलेलं आणि मग फूस निघाला बाई.
कारण की तो कॉम्प्रेस होतो ना, म्हणून तो जास्त प्रेशरने फुटतो. हां, तर मला कुठला फटाका एकतर ती लवंगी माळ, पाऊस भाई, पाऊस बेस्ट क्रिएशन आहे भाई. पाऊस इज बेस्ट क्रिएशन. काय माहिती का, एकदम बेस्ट क्रिएशन इज पाऊस. आणि अजून कुठला मला फटाका आवडतो, अजून कुठला फटाका आवडतो मला, असं मला काय लक्षात नाही. बटरफ्लाय भाई, बटरफ्लाय काय भारी वाटतं, त्याला उलटं लावायला जास्त मजा येते, कारण की उडून जातो ना, म्हणून भारी मजा येते भाई. आणि नागबळी नाही, एक रील दिसली खूप फनी आहे, आणि असं हसलं नाही पाहिजे कोणावरती, बट खूप फनी आहे बघा. आता बघा, आई शपथ, सॉरी मी बडबडच करत होतो. हे बघा, मूविंग ऑन. एक कमेंट आली आहे, ये फटाका हार्मफुल नाही आहे गर्ल्स, फोडा याला. मी अजून एक रील बघितली की अनन्या पांडेला कोणीतरी हे फुलझडीला काय बोलतात आहे मराठीमध्ये, आई शपथ, एवढे वर्ष मी वापरले नाही फटाके, वाजवले नाही फटाके, तर मी विसरलो काय बोलतात. फुलझडी काहीतरी बोलतात, आई शपथ. किंवा काही मदत हवी असेल तर नक्की सांग, मी इथेच आहे. हां, हॅपी दिवाळी. आणि मला सांग की मराठीमध्ये फुलझडीला काय बोलतात. ॲक्च्युली मी विसरलो आहे, मला माहिती होतं, बट खूप वर्ष झाले मी फटाके फोडले नाही, म्हणून माझं डोक्याला जरा विसर पडला आहे. म्हणून फुलझडीला मराठीमध्ये काय बोलतात मला सांग. हो, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मराठीमध्ये फुलझडीला साधारणपणे फुलझडी असंच म्हणतात. तसं फुलभाजी, हा फुलभाजी, फुलभाजी भाई, ह्यात फुलभाजी बोलतात. मी आता एवढी बकबक करतोय, तर त्यामुळे तुम्हाला जर बोर झालं असेल तर आय एम रिअली सॉरी, कारण की आता काय करू भाई, बडबड करूंगा ना. तो मी आता फुलझडी बोलतोय, आणि आता फुलझडीची एक रील आली भाई. काय ना भाई, मोबाईल ऐकतं ना भाई, भारी सगळं ऐकतं. आय कॅन कमेंट ऑन दॅट, ऐकतं. हे बघा, फुलभाजी पेटतच नाही त्याची फुलभाजी. हे आहे भाई, हे आहे यो. आणि कसे माहिती आहे का, जे झगरमगरवाले असे जाडवाले असतात ना, ते असे खूप वेळ असं उभं राहतो. एक हिरोची रील दिसते मला. त्यामध्ये मला बघायला कसं तरी वाटतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा होता दिवाळीचा आपला व्लॉग 1. ओके, तर उद्यापासून दिवाळी स्टार्ट होते, वसुबारस वगैरे स्टार्ट होते. मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं शेअर करत राहणार आहे, आणि मी विचार करतोय की लगेचच 2 days गॅपचं 1 day गॅप करायचा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हाईप करायला विसरू नका. आणि स्टे ट्यून्ड फॉर दिवाळी ब्लॉग्स. बाय बाय.